तेवढ्या पुरतं दिसले ना गायब झाले. मी आलो ना बघायला मग असे पळपळ. हो असेल तसंच असेल. हा चला मग निघूयात. तू जा मी आलेच. तू अजून इथे थोडा वेळ थांबणार असशील तर मी थांबतो की तुझ्या बरोबर. नाही अरे ठीक आहे तू जा मी नाही घाबरणार. नक्की. ही चावी इथे आहे. तुला काही वाटलं लागलं तर मला फोन कर. चला बरीच काम आहे. पूर्वी मसाल्याचा खप कसा वाढला ते बघायला हवं. बिट्टी सापडला का उंदीर? नाही गेला वाटतं. हा आता ना हे कागदपत्र इथे नाही ठेवता येणार. उंदीर घुसलेत म्हणजे खोलीच रिकामी करावी लागेल. त्याला हात नका लावू. का काय झालं? म्हणजे सगळ्या फाईल्स नंबरिंग नुसार ठेवल्यात ना. मध्येच काढल्या तर ते गडबड होईल सगळी. अच्छा तुला काही हवंय का? मी देऊ? हो आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट्सच्या विक्रीची माहिती हवी आहे. अच्छा ते होय. हा ते इकडे नाहीये. ते त्या कपाटात आहे तिकडे 13 नंबरच्या तिथे. हो पण रजिस्टर मध्ये लिहिलेल्या सिरियल नंबर नुसार तर इथे असायला हवं. मला माहिती आहे ना. जा तिकडे 13 नंबर. हे काय? फाईल्स महत्वाच्या. कसल्या? ते माझं पर्सनल काम होतं तर त्यासाठी मला काही फाईल्स चेक करायच्या होत्या म्हणून घेऊन चाललोय. डोंट वरी ह्या नंबरिंगवाल्या फाईल्स नाही आहेत. आलोच.
हा साहेब. हा सुमित, काम झालं का? हो साहेब. तिची नजर पडायच्या आताच मी आपल्या 2 नंबरच्या बिझनेसच्या फाईल्स काढून घेतल्या. गुड. तिला काही कळलं तर नाही ना? नाही साहेब, तिला काहीच कळू दिलं नाही. पण जरा एक प्रॉब्लेम झाला. मध्येच तिच्या समोर जरा फाईल्स पडल्या. नाही साहेब, पण मी व्यवस्थित गंडवलं तिला आणि फाईल्स सुरक्षित ठेवल्या. तिला संशय नाही आला. सुमित सर, ह्या फाईल्सला नंबरिंग का नाहीये? नंबरिंग ते यात काय आहे असं? हा ते ह्या फाईल्स ना माझ्या पर्सनल कामाच्या फाईल्स आहेत, कंपनीच्या नाहीत, म्हणून नंबरिंग नाही. बघू, मला वाचायचे आहेत. ह्या फाईल्स ना ते मला आता ना एक अर्जंट काम आहे. ते काम झालं की मी पाठवून देतो तुझ्याकडे, मग बघ तू. म्हणजे कसं मलाही तुला नीट समजावता येईल. तुझा पुढे मी देतो पाठवून. का? नंतर का? आत्ता का नाही? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम काय असणार आहे? पण का तुला संशय येतोय का माझ्यावर? नाही, आता नाही आहे संशय. पण तुम्ही फाईल्स नाही दिल्यात तर येईल. देताय ना फाईल्स? अगं खरंच मला आता अर्जंट काम आहे. थांबा, मी विराजसलाच बोलवते. त्याला कशाला? मी देतो ना फाईल्स. आता कसं आहे, माझं काम झालं की मी स्वतः येईन, मग तुला मी स्वतः समजावून सांगतो. मग कळेल तुला जरा किचकट आहे. देताय ना फाईल्स? अगं बाबांचा फोन? हा बाबा. राधा, अगं चंदू शेठ बघ काय करतंय. चंदू शेठ खाली उतरा. हे बघा राधाला दाखवतोय मी. चंदू शेठ? ए राधा, हे बघ हे माझ्या आवडीचं काम. उतरतो हे साफ करून. बघितलंस राधा, अगं मी त्यांना फक्त एवढंच म्हणालो, वर जरा झळमट दिसतंय, तर लगेच चढले वर साफ करायला. आता तूच त्यांना घरी येऊन समजाव काय ते. उगाच पडले तर. हा चंदू शेठ, तुम्ही खाली उतरा. ऐकू येत नाही. राधा, त्यांना ऐकू येत नाही. ते जर तुला पडायला नको असतील ना, तर लवकरात लवकर घरी ये.
सुमित अंकल. कुठे? अरे नाही म्हणजे खरं तर काय झालं. काय झालं? राधा कुठे? अच्छा राधा. राधा काय राधा भेटली नाही तुला? नाही, मला नाही भेटली. काय तुम्हाला काही बोलली का ती? राधा घरी गेली. घरी गेली? अशी कशी गेली? नाही म्हणजे मला काही सांगितलं नाही, काही बोलली नाही. एवढं काय झालंय की एकदम तडकाफडकी घरी गेली? काही तुम्हाला कुठे? इकडे ना. हा हा, तिकडे तिकडे कोपरे. हा बघा. अहो काय करताय चंदू शेठ? अहो काय चाललंय? मी जरा म्हणालो तुम्ही लगेच वर चढलात, याला काय अर्थ आहे का? हा सांगा. हा ते बघा तिथे त्या बाजूला. हा थोडं तिकडचं पण करून घ्या. अहो त्रास कसला हो? माझ्या पोरीचं घर आहे. आणि तुमचा जेवढा मोठा बंगला आहे ना, तेवढ्याच मोठ्या बंगल्यात मी कामाला होतो. हेड सर्वंट. ही सगळी कामं मीच करायचो, एकदम चकाचक. हो का? म्हणजे हेड सर्वंट का? वा वा. पण बस झाला आता, उतरा. अहो आता लाजवताय तुम्ही मला. हा पण ते अहो ते तिकडे तिकडे बघा जरा, तिथे वरच तिकडे त्या कोपऱ्यात. पण राहू दे आता, राहू दे. या खाली या. इथे काय? इथे? हा हा हा, हेच हेच. हा एवढं झालंय. चकाचक करतो एकदम आता. चंदू शेठ, अहो पडायचंय का तुम्हाला? मी तुमचे पाय धरू का? चंदू शेठ! ए राधा आली. चंदू शेठ, तुम्ही खाली उतरा. आत्ताच्या आत्ता खाली उतरा. हा हा, एवढं बाकी आहे तेवढं करतो. तुम्ही काही करू नका, मी सगळं करते. तुम्ही आधी खाली उतरा. अगं होऊन जाईल, थांब जरा. मी करते म्हटलं ना. अहो चंदू शेठ, तुम्ही निदान राधाचं तरी ऐका. हा तुम्हाला आता असं पडायचंय का? चंदू शेठ, तुम्हाला माझी शपथ आहे, आत्ताच्या आत्ता खाली उतरा. खाली उतरा. ए राधा, एवढ्याशा गोष्टीसाठी शपथ काय देतेस ग? चिटिंग करतेस हा तू? उतरतो काम. तू आहे ना चिटिंग करते, चिटिंग. हा तू हट्टी आहे एक नंबरची. तू हे करतेस, तू चिटिंग करतेस. परत वर चढलात ना तर याद राखा. हा असाच दम देता आला पाहिजे. ए राधा,
चिडू नकोस ना ग माझ्यावर. हा मी तुला भेटायला आलो ना. हा मग असं रुसून बसलीस तर कसं चालेल. हे बघ हे काढतो मी आता नाही करत काय. हा हे राधा हे कसली रुबाबदार दिसतेस ग तू. पोरगी मोठी झाली माझी. हात खरा दे नंतर देतो. हा चंदू शेठ, मी काय म्हणतोय, खूप काम केलं त्यांनी. आता तुम्ही जरा आराम करा, खाली जाऊन काहीतरी खाऊन घ्या भाऊ. मी सांगतोय तुम्हाला, जा खाली जा. हा जा. असं म्हणताय. बरं ठीक आहे. ए तू पण लवकर या. हा आणि मी विसरायच्या आधी ये, नाहीतर तुला न भेटताच जायचं मी. जातो नाश्ता करायला. हा घोडा घेऊन जातो. मी आणते चंदूशेठ, मी आणते. असं म्हणते. या विसरायचं नाही तर. ये बाबा काय होतंय. मुद्दाम चढवलं ना त्यांना वर. त्यांना काही झालं असतं, त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं म्हणजे. म्हणूनच केलंय. तू जर तुझी मर्यादा विसरलीस तर ती तुला लक्षात आणून द्यायला नको. माझ्या कामात मला अजिबात लुडबुड चालत नाही. तुला वाटत असेल तू ऑफिस मधल्या गोष्टी फिरवशील, पण ते मला चालणार नाही. माझी खुर्ची खेचण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर मोठी किंमत मोजावी लागेल. चंद्रशेठ घ्या, गरम गरम पराठे आहेत, अगदी पोटभर खा. याची काय गरज होती. अय्या तुम्ही नमस्कार. काय करताय. नमस्कार करतोय. तुम्ही इथे काय करताय. इथे राधाला भेटायला आलोय. खाताय का. हा ते विराजच्या आईंनी एवढ्या प्रेमाने बनवले तर. अय्या किती छान, मस्त ग वहिनी. कमाल, म्हणजे तुम्ही नशीबच काढलं तो. नशीबवानात एकदम तुम्ही. असं एकदम गरमागरम आयतं तुम्हाला मानाने मिळतीये डिश वाढून. वाव. नाहीतर आमचं नशीब हे असं, आम्हालाच आमच्या हाताने वाढून घ्यावं लागतं. पण खरं सांगा, असं छान वाटतं की नाही, असं स्वतःहून आपल्याला कोणीतरी वाढून देतंय, आयतं मिळतंय, हो की नाही. अहो मी वाढतो ना. मग नाही नको, मी देते त्यांना. नाही त्या घेतील ना आपल्या हाताने. वहिनी अगं, म्हणजे ते एवढं प्रेमानं वाढतायत, मला तर नाही म्हणून असं अपमान करू का त्यांचा. आणि किती आपलेपणाने वाढतायत ते, हो की नाही. हो आपलेपणाने वाढतंय. हे घ्या. ऍक्च्युली ना ती माझी डिश आहे. आय मीन मी तिथं बसत असते ना, त्यामुळे ती डिश माझी आहे, माझी फेवरेट डिश. हो का. मला माहित नव्हतं. ही तुमची आहे का. हा घ्या हे घ्या. काय
थँक्यू, सो स्वीट. हे काय? सॉस, लोणचं काहीच नाही वहिनी? बटर पण नाहीये, दही काहीतरी, चीज पण नाहीये. चंदूशेराव, तुम्ही कशाला करता हे सगळं? तुम्ही बसा बघू, मी देते. थँक्यू. असं द्या हो, तुमच्या पायाला लागलंय ना. खाऊ द्या, खाऊ द्या. आहा, कमाल दिसतायत पराठे. यम्मी. आणि काय कमाल झालेत पराठे, एक नंबर झालेत पराठे. या वासामुळे ना अशी भूक अजून खवळली माझी, माहिती आहे? किती भूक लागली मला. ते दोन्ही पण तुम्ही संपवा. नक्की? हो हो, त्यांना खूप भूक लागली आहे ना. संपवा संपवा तुम्ही. तुम्हाला असं दे ना. नाही 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 नाही, ते मी खाऊन आलो होतो. काय खाल्लं बरं ते? हे बघा, हे असं होतं, विसरलो मी आता. मी काय खाऊन आलो मी उपमा खाल्ला मी. हा, खाऊ ना. तुम्ही खा, तुम्हाला भूक लागली ना. हो. चंदूशेठ, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी दुसरं काहीतरी. असू द्या हो, तुम्ही बसा. तुमच्या खायला लागलंय ना. मी तुम्हाला सांगितलं ना, मी खाल्लं हो, उपमा खाल्ला सांगितलं ना. मी एक काम करतो, मी राधाला भेटून येतो. वंस, अहो हे काय करताय? काय झालं? हो, ही काय पद्धत झाली आलेल्या पाहुण्याशी बोलण्याची? वहिनी, अगं मलाही भूक लागली होती, त्यांनी स्वतःहून दिलं, मी काय करू? अहो पण म्हणून हे असं त्यांच्या पुढ्यातला, ही काय पद्धत झाली का? वहिनी ग, किती बोलतेस? शी, माझी ना भूकच मेली आता. वंस,